आपण पाहताय माय मराठी न्यूज। साकेगाव येथे बुद्ध आणि धम्म ग्रंथाची सांगता सोहळा उत्साह संपन्न। साकेगाव येथे तथागत बहुउद्देशीय संस्था, रमाई महिला मंडळ आणि पंचशील नवयुग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने बुद्ध आणि धम्म या ग्रंथाच्या पठणाची सांगता मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस धूप, दीप व पुष्पहार अर्पण करून भंते दीपंकर यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहणाने झाली। समता सैनिक दलाने मानवंदना दिली। त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून प्रभात फेरी काढण्यात आली। मार्गावर सुंदर रांगोळ्यांनी सजावट करण्यात आली होती। प्रभात फेरी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज व महाराणा प्रताप यांच्या प्रतिमांना हार अर्पण करून मानवंदना देण्यात आली। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शासनमान्य पूर्णकृती पुतळ्यास दीप व धूप हार अर्पण करून मानवंदना देण्यात आली। बुद्ध विहार येथे फुलांच्या वर्षावात पंचशील ग्रहण करून आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। ग्रंथवाचक जितू निकाळजे यांना भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले। त्यानंतर पूज्य भंते दीपंकर यांची प्रेरणादायी धम्मदेसना पार पडली। कार्यक्रमानंतर सर्व उपासक उपासिका मान्यवरांना भोजन देण्यात आले। या प्रसंगी भंते दीपंकर, सदाशिव खिल्लारे, जाधव सर, दीपक कस्तुरे, नारायण खंडारे, विलास जाधव, संजय धुरंधर, बाळू भिसे, विक्की शिंगारे, राजू सुरडकर व समता सैनिक दल कोलारासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्षपद सदाशिव खिल्लारे यांनी भूषवले। सूत्रसंचालन दीपक कस्तुरे यांनी केले, तर प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन ग्रंथवाचक जितू निकाळजे यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंजाबराव निकाळजे, विष्णू निकाळजे, अशोक निकाळजे, रमाबाई वानखेडे, शोभा पवार, अंतकला निकाळजे, लक्ष्मी निकाळजे, कौशल्या निकाळजे, गंगूबाई निकाळजे, विमल निकाळजे, बेबाबाई निकाळजे, सुनंदा निकाळजे, लताबाई निकाळजे आदी महिलांनी परिश्रम घेतले।